इकडून तिकडून उड्या मारत मारत राक्षस येत आहे. त्याच्या पाठीमागे राक्षस आहे, फार भयंकर आहे, लंकाधिपती आहे, रावण आहे तो. त्या रावणाचे काही सैनिक आहे. वा वा वा, एक एक राक्षस आलेला आहे. यानं जवळ यावं, धमकावं, फार बोलावं, ए शिटे स्वीकार कर, पण स्वीकार नाही करत. आणि मग त्या ठिकाणी तो धमकावून आता काय होतोय, तो धमकावतोय आणि धमकवल्यानंतर आता तो रावण आहे तो त्या ठिकाणी निघून जातोय. तिच्यापाशी जे आहे राग राग त्या ठिकाणी त्यानं निघावं. जे बाकीचे राक्षस आहेत त्यांनी सुद्धा त्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी निघावं. बघ शिटे, तुला बघून घेईल, येतो परत. आणि म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या राक्षसांना आता निघावं. आणि मग तिच्या पुढे फक्त जे आहे ना ती त्या ठिकाणी त्रिजटा असेल, कोणी आणली असेल ही मुद्रिका, कोण असेल, कोण आहे. आणि तेवढा म्हणते हनुमंतराय तिच्या पुढे त्या ठिकाणी काय होत आहे, प्रगट होत आहे. हनुमंतरायासाठी टाळ्या वाजवा. वा वा वा. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे, अखियों में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. आणि मग त्या रावणानं सांगावं याची शेपटी आहे, ही शेपटी जाळा. आणि शेपटी जाळून टाका म्हटल्याबरोबर आता शेपटीला त्या ठिकाणी सगळ्या लंकेतील जे वस्त्र आहे ते गुंडाळण्याकरता आता येत आहेत. आणि ते वस्त्र त्या शेपटीला त्यांची धांदल उडालेली आहे सगळीकडे. त्या ठिकाणी आता काय झालेलं आहे, आता जो तो जिकडे तिकडे लपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता सगळे लंका पेटलेली आहे. रावणानं ती लंका पेटवली. पहा इकडे लंका पेटलेली आहे. आणि लंका पेटल्याबरोबर त्या ठिकाणी राक्षसांचा हाहाकार माजावा. आणि राक्षस त्या ठिकाणी भयानं पळत आहे. आता ऐका, हनुमंतानं आज लंका जाळलेली आहे. आणि आता सगळं त्या ठिकाणी हनुमंताला आता जय श्रीराम म्हणून हनुमंतराला उद्गार करो. आज लंका जळलेली आहे. आता सुग्रीव हनुमंताला जिला पाठवत आहे. हनुमंत त्या ठिकाणी एक साधू वेश धारण करतोय. आणि या दोन त्या ठिकाणी राजकुमारांच्या पुढे येतोय. आणि राजकुमारांच्या पुढे आल्यानंतर हनुमंतराय त्यांना विचारताय, तुम्ही कोण आहात, कोण आहात म्हटल्याबरोबर आता त्या ठिकाणी रामप्रभू आपला परिचय देत आहेत. आम्ही कोण आहोत आम्ही त्या ठिकाणी सांगत असताना सांगावं, मी दशरथ नंदन कौशल्यानंदन. काय काय पा आई वडिलाचं नाव अगोदर सांगतायत. मी दशरथ नंदन आहे, मी कौशल्यानंदन आहे, मी राम आहे आणि हा लक्ष्मण आहे, असं त्या ठिकाणी काय करताय, आपला परिचय देत आहे. आणि बघ परिचय देत असताना तुम्ही कुठे इकडे चालला आहात. मग त्या ठिकाणी रामप्रभू सांगतायत की आहे ना आम्हाला वनवास झाला. सगळी कहाणी सांगतायत. आमच्याबरोबर आहे ना एक आमच्याबरोबर स्त्री आहे, तिला काय केलं, एका राक्षसानं पळून नेलंय, तिच्या शोधार्थ आम्ही निघालो आहोत, तिच्या शोधार्थ निघालोय असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी परिचय पटला. आणि मग हनुमंतरायाला त्या ठिकाणी हनुमंतराय आपल्या पुनर्वेशामध्ये हनुमंतरायाच्या वेशेमध्ये आला. आणि मग हनुमंतरायाला रामप्रभू त्या ठिकाणी भेटल्यानंतर फार आनंद झाला. रामप्रभू भेटल्यानंतर का राम आणि लक्ष्मण सांगितलं होतं ते नाव ऐकल्यावर इतका आनंद झाला. आणि रामप्रभू आता त्या ठिकाणी प्राप्त झाले. आणि आता सांगितलं तुम्हाला मी पर्वतावरती नेतो. हनुमंतरायाने दोघालाही दोन खांद्यावरती बसवलं. पहा बरं, कडेवर नाही घेतलं, खांद्यावर बसवलं. खांद्यावर बसवलं, जय श्रीराम म्हटल्यानं उडी मारली, सुग्रीवापाशी आणलं. आणि मग सुग्रीवाला आणि सगळ्यांना विचारलं, तुम्ही का असं बाहेर राहताय. आणि मग सुग्रीव सुद्धा आपली कहाणी सांगते. म्हटले ऐका, म्हणजे काय झालं, माझा भाऊ आणि मी त्या ठिकाणी, माझा भाऊ बाली आहे आणि मग माझा भाऊ त्या ठिकाणी मोठा भाऊ बाली आहे. माझा भाऊ बाली आहे. काय झालं म्हटलं, एक मायावी राक्षस त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मायावी राक्षस मारण्याकरता एका गुंफेमध्ये बाली गेला. पण गुंफेमध्ये जात असताना त्यानं सांगितलं,
सुग्रीवा, जर मी 15 दिवसात मागे आलो तर समजून घे मी काय आहे, जिवंत आहे. आणि जर 15 दिवसापर्यंत आलो नाही तर समजून घे मी काय झालो, गतप्राण झालो. 15 दिवस वाट पा. त्या सुग्रीवानं त्या गुंफेच्या तोंडावरती आहे ना 1 महिनाभर वाट पाहिली, 1 महिनाभर. पण 1 महिनाभरही वाट पाहिली, पण तरी तो बाहेर येईना आणि रक्ताचे पाटचे पाट व्हायला लागले. आणि त्यानं विचार केला आपला दादा गतप्राण झालाय, तो मायावी राक्षस बाहेर येईल. आणि म्हणून त्यानं काय केलं, त्या गुंफेच्या तोंडावरती दगड लावला. आणि दगड लावला आणि मग सगळ्यांनी काय केलं, या सुग्रीवाला राजगादीवरती बसवलं किष्किंधेच्या. आणि राजगादी बसवलं आणि त्याला राजा केलं. राजा केल्याबरोबर हा वाली तो बाहेर आला आणि यानं पाहिलं हा राजा झाला. राग आला, यानं याला काढून दिलं. त्याच्या बायकोला त्या ठिकाणी छळायला लागलं. याला सगळं त्यांना प्राप्त, याला हकलून दिलं. हकलून दिल्यानंतर हे सगळे आता ऋष्यमुख पर्वतावरती राहत होते, कारण त्याला शाप दिला होता, तिथं बाली जात नव्हता त्या ऋष्यमुख पर्वतावरती. आणि म्हणून त्या ठिकाणी ते राहत होते. आणि मग तुम्ही का दोघांचं सुग्रीव आणि रामप्रभूंची चर्चा होते. आणि रामप्रभूची दोघांची चर्चा झाल्याबरोबर आता दोघांचे दुःख सारखंच आहे, दोघांचे दुःख. आणि मग मैत्री होते. पहा बरं, जीवनामध्ये मित्र फार महत्त्वाचा असतो, म्हणून मैत्रीचे काही नियम होत आहेत. पहा बरं, मित्र जर त्या ठिकाणी असला ना, माणसाला मन मोकळ्या करण्याकरता तरी मित्र त्या ठिकाणी असला तर आपलं मन मोकळ्या करता एक ठिकाणी जागा मिळते. नाही तर जर मन मोकळं करण्याकरता जर मित्र नसेल तर तुम्हाला बरेच उदाहरणं माहिती आहेत. मग तो डिप्रेशनमध्ये जातो आणि मग तो काय करेल काय सांगता येत नाही. आपण कशाला काय सांगायचं. पण मित्र जीवनामध्ये असावा. रामप्रभूने सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुग्रीव नाव मित्र केला. आणि काही मैत्रीचे त्या ठिकाणी नियम त्या ठिकाणी त्यांनी बांधले. पहिला नियम होता, आता मित्र त्या ठिकाणी वाईट काळात आहे तर त्या एका मित्रानं दुसऱ्या मित्राला साथ देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रत्वाचं हे पहिलं त्या ठिकाणी नियम आहे. मैत्रीचा दुसरा नियम त्या ठिकाणी करत असताना मैत्रीमध्ये आहे ना, घेण्या देण्यामध्ये वाद होऊ नये, हाही मैत्रीचा त्या ठिकाणी नियम अनुभवला पाहिजे. आणि मैत्रीचा तिसरा नियम आहे, आपला मित्र जर संकटात असेल तर त्याला एका मित्रानं त्या ठिकाणी त्याला मदत केली पाहिजे. हाही नियम त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलं आहे. असे त्या ठिकाणी आता मैत्री घट्ट होते. आणि मग मैत्री घट्ट झाल्यानंतर वेळ कमी आहे ना, मग आता त्या ठिकाणी सांगतोय देव, काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. त्या सुग्रीवाला आता आपली मैत्री झाली ना, आता काय करू, वालीला मारू. बालीला मारू म्हटल्याबरोबर आता बालीला मारायचं ठरवलं. आणि मग बालीला मारायचं कसं म्हटलं, काही नाही, तू जा आणि त्या बालीला काय कर, मोठ्यानं आवाज देन, रणांगणामध्ये बोलव, दोघं युद्ध करा. मग मी काय करतो, लांब त्या ठिकाणी झाडाच्या पाठीमागे राहतो, लपून त्याला बाण मारतो, लपून बाण मारतो. असं म्हटल्याबरोबर हा सुग्रीवानं आपल्या मित्राचं ऐकलं. आणि सुग्रीव त्या ठिकाणी आता त्या किष्किंधेच्या नगरापर्यंत आला आणि त्यानं मोठ्यानं आवाज दिला, बाली बाहेर ये, बाहेर, हा युद्ध करण्याकरता आलाय, बाहेर ये. आणि बाली आता बोला, आलो सुग्रीव, आलो बाहेर, मी युद्धाला तयार आहे. तिकडं नाही, तिकडं, मी इकडे, कोण नाही. आपल्याला ते झाकीची सवय झाली, पण अजून पुढे अरे बाहेर आहे. आणि सुग्रीव म्हणतो, आलो आलो. त्याने दोघंही त्या ठिकाणी एकमेकाला ओरडत आहे. आणि ती तारा सांगते बालीला जाऊ नका, तो फार आवेशामध्ये आलेला आहे, काही बरं वाईट होईल, जाऊ नका. तो तारेचं ऐकत नाही. बाली बाहेर येतोय. दोघांचं आता घनघोर युद्ध व्हायला लागतंय. आणि घनघोर युद्ध व्हायला लागल्याबरोबर त्या ठिकाणी रामप्रभू झाडाच्या पाठीमागून त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावलेला आहे. पाहताय तो दोघंही सारखे दिसायला. बाण कोणाला मारावा काही कळे ना. तो बालीनं काय केले, बुक्का त्या ठिकाणी सुग्रीवाच्या डोक्यात मारला. आणि सुग्रीवानं पळ काढला आणि पळत रामप्रभूकडे आले. आणि प्रभूकडे पळत आल्याबरोबर देवाला म्हणायला लागले, देवा तुला काय मारायचं विचार होतं का मला. म्हणले काय, अरे आम्ही एवढं युद्धात मला त्यानं चांगलं मारलं असतं, जर मी पळत, मला चांगलं पळायची रनिंग माझी बरी होती म्हणून वाचलो. म्हणजे काय झालं, काय झालं, अरे म्हणलं तू मारीन बाणानं काय मारलं नाही. आणि मग देव सांगायला लागले, सुग्रीव ऐकणारे, म्हणले मारायला काही हरकत नव्हती, पण मग तुम्ही दिसायला दोघं सारखे आहेत, मारायचं कोणाला हे मला कळेना. असं मग म्हणले आता काय नको, आता मी तुला काय करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण ललकार.
मग अरे आता नाही भाऊ, आता नाही, एकदाच आता चांगलं रट्टे खाऊन आलो, आता नाही. नाही म्हणले मी सांगतो तसं कर. आता तुझ्या गळ्यामध्ये काय करू, पुष्पांची हार टाकतो, पुष्पमाला टाकतो. ती पुष्पमाला टाकली का मग तू काय कर, त्या ठिकाणी जा आणि त्याला आवाज दे. बळच तयार केला देवानं, डोक्यावरून हात फिरवला, बळच तयार केला, बळच घोड्यावर बसला. आता जा, मी आहे ना. त्याला आहे काय, मग मागं कपडे पळून घेऊन आला ना, आता काय सांगतो आहे ना. नाही नाही आता नाही जायचं. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्याच्या गळ्यामध्ये पुष्पांची हार टाकले आणि हार टाकलं, हारमाळा टाकले. आणि मग आता सुग्रीव पुन्हा बालीच्या त्या ठिकाणी किष्किंधेच्या नगरापुढे आला. पुन्हा आवाज दिला, बाली ये बाहेर, मी तयार आहे युद्धाला, बाहेर ये. ती पुन्हा तारा सांगायला लागली, जाऊ नका, आज तर याचा वेगळाच आवेश आहे. तुम्हाला कालच त्याला पळून लावले, आजही पळून लावतो. आलो सुग्रीवा ये. दोघही रणांगणामध्ये आले. दोघांचे त्या ठिकाणी घनघोर युद्ध चालू झालं. घनघोर हा त्याला मारतोय, तो त्याला मारतोय. आणि मग भगवान परमात्मा झाडाच्या पाठीमागं लपलेले आहेत. आता भगवान परमात्मानं धनुष्याला बाण लावलेला आहे. आणि धनुष्याला बाण लावलेला असताना आता त्या ठिकाणी त्यांनी नेम बालीवरती धरला आणि बालीवरती नेम धरला आणि धनुष्य सोडला. सुई करत त्या ठिकाणी बालीच्या त्या ठिकाणी छातीमध्ये लागला आणि बाली खाली पडला. बाली खाली पडला. बाली खाली पडल्यानंतर पाहिलं कोणी मारला, जगाचा मालक आला. आणि जगाचा मालक आल्यानंतर तो खाली पडल्याबरोबर त्या ठिकाणी त्या बालीनं विचारलं, देवा अरे तू धर्मा करता आला आणि लपून मला बाण मारतो का रे, अधर्म करतो का? तुलसीदासजी त्याचं फार गोड वर्णन करतात. धर्म हे तू अवतरे गोसाई, मारहु मोई व्याध की नाई. आणि मग त्या ठिकाणी बाली विचारतोय, देवा तुम्ही धर्मा करता आलात आणि तुम्ही लपून बाण मारतात, म्हणजे अधर्म करताय का असं देवा? आणि मग देवानं दिलेलं उत्तर फार गोड आहे. देवानं सांगावं, बाली तुम्हाला धर्म शिकू नको, धर्म कशाला आणि अधर्म कशाला म्हणतात हे मला तू शिकू नको. का बरं? कारण अजून ऐका, बाली हा अधर्म करत होता. आपल्या भावाच्या बायकोला त्यानं आपल्या मांडीवरती बसवलं होतं, हा अधर्मच होता. जो परश्रीला अजून एक ऐका, जो अजून एक ऐकून ठेवा, जो ऐका बरं, जो आपल्या बहिणीला, जो आपल्या त्या ठिकाणी भाऊजाईला म्हणजे भावाच्या पत्नीला, जो आपल्या सुनाला, जो आपल्या आईला जो माताच मानतो ना, त्याला तो धर्मी आहे. आणि जो या सगळ्या चारही जणींना जो तो वेगळ्या स्वरूपाने नजरेनं पाहतो ना, त्याला अधर्मीच म्हणताय. हा बाली आहे ना, तो अधर्मी आहे, अधर्मी आहे. त्यानं आपल्या भावाच्या पत्नी बरोबर तो रथ त्यानं त्या भावाला हाकलून दिला ना, आपल्या पत्नी बरोबर त्याच्या भावाच्या पत्नी बरोबर राहत होता. आणि म्हणून त्या ठिकाणी अधर्म. अजून एक ऐका, देवानं सांगावं, अरे एवढा मोठा तू अधर्म करत होता, जर स्त्रीची त्या ठिकाणी आबरू लुटणाऱ्याला जर मारलं तर ते पाप घडत नाही. अजून ऐकून ठेवा, म्हणजे श्रीवर जर त्या ठिकाणी हात घालत असेल आणि त्याला जर शिक्षा देत असाल
तर ते पाप अजिबात ठरणार नाही ठरणार. म्हणून पहा बरं, म्हणून श्री अतिशय महत्वाची आहे. श्रीची आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खार, नारी से पैदा हुए पितामह भीष्म हनुमान. ही नारी, त्या ठिकाणी नारीनं विचार केला तर ती काही करू शकेल महाराज, म्हणून तिची निंदा करू नये, तिचे पूजन करावं. त्या ठिकाणी पहा बरं, म्हणून नारीची त्या ठिकाणी त्यानं निंदा केली होती, तो अधर्म केला होता आणि त्याचाच परिणाम त्या ठिकाणी त्याला काय झाला, भोगावा लागला. आता काय झालं ऐका. ती तारा त्याची पत्नी जी आहे ती पळत येते बालीची आणि शोक करायला लागते. शोक करत असताना देव फार समजवताय, पण ती फार अनावर शोक होतोय. आणि मग बाली तिला सांगतोय, अगं आई, देवाच्या हातानं मला मरण येणं यासारखं दुसरं काय पुण्य आहे. जन्म जन्म मुनी जतनु कराई, अंतराळ कही आवत नाही. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. मम लोचन गोचर सोहियावा, बहुरी की प्रभु अस बनी बनावा. राम सिया राम सिया राम जय राम, सिया राम सिया राम जय. ओ राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम, ओ राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम सिया राम, ओ राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम, ओ राम सिया राम सिया जय जय राम. सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया सिया राम जय जय राम. वा वा वा, टाळी जोरात झाली पाहिजे. म्हटले अरे, काही हिमालयाच्या दरीकंदरामध्ये साधू आहे, त्यांना देव स्वप्नात येत नाही आणि मला देवाच्या हातून मरण येणं हे माझ्यासारखं काय भाग्यवानाचंच लक्षण आहे. तो तारेला समजवतोय आणि मग तारा शोक करते, पण रामप्रभूला शाप देते. रामप्रभूला शाप देत असताना तारेनं सांगावं, प्रभू ऐका, तुम्हाला सीता भेटेल, पण त्या सीतेचा पुन्हा तुमच्यापासून विरह तयार होईल. पहिला शाप तिनं दिला आणि परत एक शाप त्या तारेनं दिला. देवा ऐका, तुम्ही आज बालीला मारलं, लपून मारलं, तुम्हाला हाच पुढच्या जन्मामध्ये लपूनच मारेल. तोच बाली पुढच्या जन्मामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याला निजधामाला जाण्याचं कारण ठरलं. हे तारेचे शाप आहे. म्हणून तर त्या ठिकाणी केलेलं कर्म देवालाही चुकलं नाही, तर इथं आपण काय हो, कालविषयी झालेलं आहे, मला लांबवायचं नाही. म्हणून कर्म हे भोगावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी आता सुग्रीवाला आहे ना, किष्किंधेचा राजा बनवलं आणि अंगदाला आहे, अंगदाचा हात जाता जाता बालीनं फार चांगलं काम केलं. अंगदाचा हात रामप्रभूच्या हातामध्ये दिला, धर्म कार्याकरता मुलाला समर्पित केलं. आणि आता आहे ना, सुग्रीव राजा झाला, आता अंगद हा युवराज झाला आणि आता अतिशय आनंद झाला. आणि आता प्रभूजीनं सांगितलं पावसाळा चालू झालाय, 4 महिने आपण काय करू, सीतेचा शोध थांबू आणि 4 महिन्यानं काय करू, आता सीतेचा शोध घ्यायला जाऊ. आणि मग आता 4 महिन्यापर्यंत आता एकांतवासामध्ये रामप्रभू लक्ष्मण भैया राहतात आणि एकांतवासामध्ये आता सगळेजण त्या ठिकाणी भजन करत आहे. रामप्रभून ते 4 महिने त्या ठिकाणी राहत आहे. सुग्रीव विसरतो, कारण खुर्चीचं असंच आहे, एकदा का पद प्राप्त झालं की तो माणूस सगळे आश्वासनं दिलेलं विसरत असतो. आणि तसंच त्या ठिकाणी सुग्रीव मैत्रीचं आश्वासन दिलेलं विसरला. मग आता लक्ष्मण भैया त्या ठिकाणी राग जात आहे. हनुमंतराय त्या ठिकाणी आधी सांगताय तो लक्ष्मण आहे, काही करेल.
आणि मग आता त्या ठिकाणी त्याला आठवलं जातंय आणि मग आता चारही दिशेला काय करत आहे, चार दिशेला चार ठिकाणचे दूत पाठवले जात आहे आणि मग दक्षिण दिशेला जे आहे ना ते जांबुवंत, नल, नील आणि हनुमंत आणि अंगदाला पाठवलं जातं आहे सीतामय्याच्या शोधाकरता. वेळ झालाय ना, मी आता झेलममध्ये बसणार आहे बरं पटकन. आणि मग आता त्या दक्षिण दिशेला त्या ठिकाणी येत आहे आणि दक्षिण दिशेला त्या ठिकाणी हे सगळे येत असताना तेवढ्यामध्ये आहे ना त्यांना तहान लागते आणि तहान लागल्यानंतर एका गुहेमध्ये शिरता. त्या गुंफेमध्ये आहे ना स्वयंप्रभा नावाची त्या ठिकाणी एक श्री प्रगट होते आणि ती विचारते कुठे चाललात. आणि मग ते सांगतात की आम्ही आहे ना सीतामय्याच्या शोधाकरता निघालो आहोत, सीतामय्याच्या शोधाकरता निघालो आहोत ना. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगताय डोळे झाका. तुम्ही बरोबर त्या ठिकाणी दक्षिण तटावरती पोहोचतात. डोळे झाकल्याबरोबर ते दक्षिण तटावरती पोहोचताय. तिथे जटायूचा जो भाऊ आहे त्याचं नाव संपाती आहे. तो त्यांना सांगतोय ऐका, मला दिसतंय त्या त्रिकुट नावाची जो त्या ठिकाणी त्रिकुट नावाचा जो पर्वत आहे तिथे लंका आहे आणि लंकेत एक अशोक त्या ठिकाणी वाटिका आहे आणि त्या अशोकाच्या झाडाखाली अशोक वाटिकेमध्ये सीतामय्या बसलेली आहे. आणि असं सांगितल्याबरोबर आता हे सगळेजण ठरवतात आता कोण जाईल म्हटल्यानंतर एकमेकात चर्चा होते. आता कोण जाईल, सगळे काही बढाया मारा जांबुवंत सांगतात मी तरुण होतो ना तेव्हा मी असं करायचो पण आता नाही म्हणजे म्हातारी माणसं ते तरुणातलं, मी तरुण होतो ना तेव्हा एक असं बगलीमध्ये ते पोते काय म्हणायचे पोतं उचलतो 20 पाहिल्याचं ते आता ते जुने माणसं सांगतात तसं जांबुवंत सांगत असतो. आणि मग आता कोण जायला तयार होईल म्हटल्यानंतर हनुमंत आता काय करतोय, हनुमंताकडं पाहिलं जातंय. हनुमंत उड्डाण मारतोय. हनुमंताला अनेक त्या ठिकाणी आडवे येत आहे. एक मैनाक नावाचा पर्वत येतोय, माझ्यावरती विश्रांती कर. तो म्हणतो विश्रांती नाही करता येणार. मग पुढे त्या ठिकाणी जात आहे. ईर्षा नावाची राक्षसीने तिलाही मारलं जातंय. पुढे जे आहे ना त्या ठिकाणी सर्पाची आई सुरसा येते, तीही परीक्षा घेते. असं सगळं त्या ठिकाणी जात असताना लंकेमध्ये हनुमंत आता काय करतायत, प्रवेश करतायत. लंकेच्या द्वारापाशी येत आहेत. तिथे लंकीन असते आणि लंकीन आहे ना ती लंकीन राक्षसीन आहे ना तिचा बंदोबस्त अतिशय त्या ठिकाणी काय असतो, कडा असतो. अतिशय त्या ठिकाणी कडक बंदोबस्त असतो. ऐका अतिशय कडक बंदोबस्त असतो. आणि त्या बंदोबस्तामध्ये हनुमंतराय करतात मच्छराचं रूप धारण करतात. छोटे होता मशक रूप आणि जायचा प्रयत्न करत असताना तेवढ्यामध्ये ती लंकीन अडवते. ए कुठे चालला. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी तिलाही मारतोय. आतमध्ये जात आहे. बिभीषणाची भेट होते. बिभीषणाच्या घरावरती रा आणि म लिहिलेलं असतं. पहा बरं, काही अंतर सोडून का होईना राम आणि म लिहिलेलं असतं. आणि मग ते लखन भैया ते हनुमंतराय ते पाहताय. बिभीषणाला मार्ग विचारताय. बिभीषण आहे ना मग आता मार्ग अशोक वाटिकेचा सांगताय. आणि अशोक वाटिकेमध्ये आहे ना आता अशोक वाटिकेमध्ये सीतामय्या जी आहे ना ते एका झाडाखाली बसलेली असते. हनुमंतराय मशक रूप धारण करताय आणि त्या झाडावरती येऊन बसताय. पहा बरं, त्या झाडावरती येऊन बसताय. तिला त्रिजटेनं धरून आणलेलं आहे पहा. बस तिला पेहराचा पहारा येते त्रिजटेचा पहारा आहे. आणि तेवढ्यामध्ये काय होतंय, जो रावण आहे ना तो रावण तिला धमकवण्याकरता येतोय. रावण आहे ना तिला धमकवण्याकरता सीतेला येतो. काही राक्षसाला घेऊन येतोय. फार अकराळ विक्राळ स्वरूपाचे राक्षस आहेत. ते त्या ठिकाणी उड्या मारतच येत आहे. लोकातून अशा इकडून तिकडून उड्या मारत राक्षस येत आहे. त्याच्या पाठीमागे राक्षस आहेत. फार भयंकर आहे. लंकाधिपती आहे. रावण आहे तो. त्या रावणाचे काही सैनिक आहेत. वा वा वा, एक राक्षस आलेला आहे. तो रावण आहे. त्या
जी सगळी राक्षस सेना आहे, राक्षस सेना आहे. पहा, जिकडे पाहावं तिकडे ती राक्षस सेना दिसते. तर राक्षस सेना त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे येते. आणि मग तो रावण आहे ना, तो काय करतोय, सीता मैयाला धमकावतोय, जवळ येतोय आणि त्यानं सांगावं, सीते माझा स्वीकार कर. फार धमकावतोय, रागावलेला आहे. आणि रागावलेला असताना ती त्या ठिकाणी सांगते, दृष्टा तुझा मी अजिबात स्वीकार करणार नाही. मी मरण पत्करेल, मरण स्वीकारेल, पण तुझा स्वीकार अजिबात करणार नाही. राग त्या ठिकाणी रावण सांगतोय, सीते स्वीकार सांगतोय ना. हा रागवावं त्यानं. आणि रागवलं असताना आता काय करतोय, तो बाकीच्या राक्षसांना सांगतोय, तिला भय दाखवा. बाकीचे राक्षस तिच्या भोवती गोल गोल फिरताय, तिला भय दाखवताय. सीतामैया उभे राहते. सीतामैया उभी राहिलेली आहे, घाबरलेली आहे, पण तिनं हात जोडलेले आहे. पुढच्या सीते पुढे येतो. तिला ते बाकीचे राक्षस घाबरत आहे. स्वीकार कर आमच्या राजाचा, फार तिला सांगताय. पण ती त्या ठिकाणी हात जोडलेला. तिनं सांगावं, अजिबात स्वीकार करणार नाही. माझा राम त्या ठिकाणी येईल आणि तुला मारेल. त्या ठिकाणी बरोच बोलते. त्यानं जवळ यावं, धमकावं, फार बोलावं, ए सीते स्वीकार कर, पण स्वीकार नाही करत. आणि मग त्या ठिकाणी तो धमकावून आता काय होतंय, तो धमकावतोय. आणि धमकावल्यानंतर आता तो रावण आहे, तो त्या ठिकाणी निघून जातोय. तिच्यापाशी जे आहे राग त्या ठिकाणी त्यानं निघावं. जे बाकीचे राक्षस आहेत त्यांनी सुद्धा त्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी निघावं. बघ सीते तुला बघून घेईल, येतो परत. आणि म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या राक्षसांना आता निघावं. आणि मग तिच्या पुढे फक्त जे आहे ना, ती त्या ठिकाणी त्रिजटा बसलेली आहे. त्रिजटा तिथे थांबलेली आहे. वा वा सैन्य, वा वा वा, टाळी वाजवा जोरे, एक सहा. आता सीता मैया रडते. तर त्रिजटेला सांगते, त्रिजटे अगं मला त्या ठिकाणी अग्नी दे. मी त्या अग्नीमध्ये प्रवेश करते आणि माझं काय करते, मला मरण स्वीकारून घेते. अगं त्या ठिकाणी त्रिजटेनं सांगावं, असं काय बोलते, असं काय बोलते. आणि मग त्या ठिकाणी इथं अग्नी मिळत नाही. सगळं काही मिळेल पण अग्नी मिळणार नाही. अग्नी नाही मिळणार. अग्नी मिळणार नाही म्हटल्यानंतर तिने एका ताऱ्याकडे पाहावं. आणि ताऱ्याकडे पाहिल्यानंतर त्या ताऱ्याला सांगावं, ए ताऱ्या माझ्याकडे ये, माझ्या अंगावरती पड आणि मला जळून खाक करून घे, जळून खाक करून घे. मला नाही जगायचं. माझा राघव त्या ठिकाणी, माझा राघव मला दिसत नाही. राघवा करता मी राम राम म्हणता प्राण सोडणार आहे. त्रिजटा तिला फार समजवते आणि ती सुद्धा निघून जाते. आणि त्या झाडावरती जे आहे ना, त्या झाडावरती हनुमंतराय मशक रूपानं त्या ठिकाणी बसलेले असतात. हनुमंतरायानं त्या सीतामयीनं हात वरती केलेला असतो, असा हाताची उंझळ केलेली असते. आणि त्या ताऱ्याला सांगत असते, आता काय कर, काय कर, माझ्या अंगावरती ये आणि माझ्या अंगावरती पड आणि मला काय कर, नष्ट करून टाक म्हणत असते. आणि तेवढ्यामध्ये जी मुद्रिका रामप्रभूनं दिलेली असते, हनुमंतराय ती मुद्रिका हातामध्ये टाकताय. ती मुद्रिका पाहते, माझ्या राघवाचे फार आनंद होते. कोण असेल, कोणी आणली असेल ही मुद्रिका, कोण असेल, कोण आहे. आणि तेवढ्या म्हणते हनुमंतराय तिच्या पुढे त्या ठिकाणी काय होत आहे, प्रगट होत आहे. हनुमंतरायासाठी टाळ्या वाजवा. वा वा वा. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे, अखियों में पानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी सुनो जी, राम हनुमंतराय भजन करतात. राम कहानी सुनो जी, राम कहानी. कहत सुनत आवे, ओ हो कहत सुनत आवे, अखियों में पानी, राम कहानी सुनो जी. हनुमंतराय भजन राम प्रभूचं करत आहे, आपणही करा. सुनो रे राम कहानी, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम.
मोहे पठावो मैं राम दूत बन आयो हो श्री राम ने मोहे पठावो मैं राम दूत बन आयो श्री राम ने मुझे पठावो श्री राम दूत बन आयो सीता माँ की सेवा में रघुवर को संदेशा लायो समाज सेवा में रघुवर को संदेश लायो और संग लायो और संग लायो और संग लायो प्रभु मुद्रिका निशानी राम कहानी सुनो जी राम कहानी सुनो जी राम कहानी सुनो जी राम कहानी ताली बजवा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय बजरंग बलींचं जोरात टाळे वा वा वा. बजरंग बली त्या ठिकाणी रामप्रभूचं नाम जप त्या ठिकाणी करत करत खाली येत आहे आणि आईचं दर्शन घेत आहे मा आईचं दर्शन घ्यावं ऐका ऐका आईचं दर्शन घेत आहे आईचं दर्शन झाल्यानंतर कोण आहेस तू आई मी तुमचा पुत्र आहे राघव त्या ठिकाणी रामप्रभूंचा एक सेवक आहे माझ्या राघवानेच ही मुद्रिका दिलेली आहे का हो तुम्हाला आत्ता त्या ठिकाणी उचलून नेलं असतं फक्त त्या ठिकाणी माझ्या मालकाची परवानगी नाही म्हणून नेता येणार नाही आई आता वेळ झालाय ना मला फार भूक लागलेली आहे मी फळं खाऊ सीतामाईनं तू काहीच खाल्लं नाही नाही ना मी काहीच खाल्लं नाही मग काय कर जे झाडाचे खाली पडलेलं फळं आहेत ना ते खा मग हनुमंतराय झाड त्या ठिकाणी त्या अशोक वाटिकेमध्ये झाडांकडे जात आहे पण झाडाखाली एकही फळ पडलेलं नव्हतं पण आईनं सांगितलं होतं झाडाखाली पडलेलं फळ त्या ठिकाणी खा त्या हनुमंतरायानं काय करावं हनुमंतरायानं झाड उपटावं आणि झाडाचे फळं खाली पाडावे आणि खाऊ लागावे हनुमंतराय फळं खाऊ लागावे आणि हनुमंतराय फळ खात आहे पहा बरं अनेक झाडं त्या ठिकाणी उपटले आणि मग त्या ठिकाणी राक्षस यायला लागले काही राक्षस येत आहे बाकीचे काही राक्षस येत आहे आणि राक्षस आल्याबरोबर हनुमंतरायानं काय करावं हनुमंतरायाने ते एखादं झाड उपटावं त्यांच्या अंगावरती टाकावं नका फेकू त्यांच्या अंगावर फेकावं गदा घ्यावी आणि त्यांच्या अंगावरती हाणावी म्हणा रामाचं भजन करा म्हणावं रामाचं भजन करा म्हणून युद्ध त्या ठिकाणी करावं हे त्याला मारत आहे हनुमंतराय एक त्या ठिकाणी डोक्यात झाला आणि मग हनुमंतरायानं त्या राक्षसांच्या डोक्यामध्ये गदा टाकावी राक्षस एक खाली पडावे गदा टाका डोक्यात एक राक्षस त्या ठिकाणी खाली पडावे एक राक्षस पडले पुन्हा काही राक्षस येत आहे पुन्हा त्या ठिकाणी युद्ध होते पुन्हा त्या ठिकाणी मग अक्षय कुमार येतोय रावणाचा मुलगा आहे अक्षय कुमारावरती सुद्धा हनुमंतरायानं बराच आक्रमण करावं आणि त्यालाही सुद्धा गतप्राण करावं आणि वार्ता त्या ठिकाणी इंद्रजितापर्यंत जाते आणि इंद्रजित आता काय करतोय हनुमंतरायाला त्या ठिकाणी अनेक अस्त्र शस्त्र तो मेघनाथ आहे चुकून टाकतो आणि मग हनुमंतरायावरती ब्रह्मास्त्राचा उपयोग करतोय आणि हनुमंतराय बाकी सगळे राक्षस जात आहे आणि हनुमंतराय आता बांधले जात आहे हनुमंतराय आता बांधले जात आहे हनुमंतराय आता बांधले जात आहे हनुमंतरायाला आता ते काही सेवक आहेत ना रावणाच्या पुढे उभं करत आहे रावण त्या आपल्या दरबारामध्ये बसलेला असतो
त्या दरबारामध्ये बसलेला असतो. काही राक्षस त्याला पकडून नेतात. रावण त्या दरबारामध्ये बसलेला असतो. हा हा वा वा, रावण दरबारात बसलेला आहे. त्या रावणाच्या पुढे राक्षसानं त्या ठिकाणी राक्षसानं आहे ना त्या इंद्रजितानं हनुमंतरायाला आणलेला आहे. आणि हनुमंतरायाला आणल्यानंतर त्या रावणानं विचारावं, कोण आहे हा मरकट? आणि मरकट म्हटल्यानंतर सांगावं, मी रामप्रभूंचा सेवक आहे, मी एक रामप्रभूचा सेवक आहे. त्याला धरा, पकडून न्या, हनुमंतरायाला पकडून न्या. पकडून रावणाच्या पुढे नेत आहेत. ब्रह्माश्रमामध्ये आत अडकलेले आहेत. रावणानं विचारावं, कोण आहे तो? आणि मग हनुमंतराने सांगावं, मी रामप्रभूचा सेवक आहे, दास आहे. काय अशोक, माझ्या मुलालाही गतप्राण केलं, काही राक्षस मारले. आणि काही राक्षस मारल्यानंतर त्या ठिकाणी अशोक वाटिकेचा उद्ध्वंस केला. याला शिक्षा दिली पाहिजे, याला काय शिक्षा द्यावी? पण हा मरकट आहे, काय शिक्षा द्यावी? म्हणून बिभीषणजी त्या ठिकाणी उठतायत आणि आपल्या दादाला सांगतायत, दादा हा दूत आहे, दादा हा रामप्रभूचा एक सेवक आहे, नाम आपल्या दोघांचा दूत आहे. दूताला मारायचं नसतं. एखादा अवयव कापला तर चालेल, पण दूताला मारायचं नसतं. मग काय करावं? आणि मग त्या रावणानं सांगावं, याची शेपटी आहे, ही शेपटी जाळा. आणि शेपटी जाळून टाका म्हटल्याबरोबर आता शेपटीला त्या ठिकाणी सगळ्या लंकेतील जे वस्त्र आहे ते गुंडाळण्याकरता आता येत आहेत. आणि ते वस्त्र त्या शेपटीला सगळी राक्षस गुंडाळत आहेत. शेपटीला आता काय करतायत? वस्त्र गुंडाळतायत. पण शेपटीला ती वस्त्र किती जरी आणली तरी काय होतंय? कमीच पडतंय. किती जरी वस्त्र आणली तर कमी पडतंय. वस्त्र त्या ठिकाणी गुंडाळताय. वस्त्र गुंडाळल्यानंतर आता काय होतंय? वस्त्र गुंडाळल्यानंतर आता वस्त्र आहे ना, वस्त्राला आता अग्नी लावण्याकरता त्या एक राक्षसानं यावं आणि अग्नी त्या ठिकाणी पेटवण्याचा प्रयत्न करावा. पेटवण्याचा प्रयत्न केल्याबरोबर ऐका, तो काही शेपटी काही पेटत नाही. आणि मग हनुमंतराय म्हणतात, रावणा, हे रावणा, तू काय कर, तू शेपटीला थोडी फुंकर मार म्हणजे शेपटी पेटल. मग रावण काय करतो? त्या शेपटीला थोडी फुंकर मारायला जातो. आणि फुंकर मारल्याबरोबर मग त्या रावणाची काय जळते? आधी हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाणी, दाढी रावणाची जाणी, दाढी रावणाची जाणी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाणी, दाढी हनुमंत महाबळी आणि रावणाची पहिली फुंकर मारायला गेला. आणि मग हनुमंतरायानं दोन्ही गालावरून ती शेपटी फिरवली, रावणाची दाढी पेटली. आधी दाढी पेटली आणि रावण विजायला प्रयत्न करतोय. ऐका, आणि हनुमंतरायानं लगेच उड्डाण केलं. आणि हनुमंतराय आता सगळी लंका पेटवतायत. आता जात आहेत. आता एक एक त्या ठिकाणी महालामध्ये जावं, आता लंका पेटावी. आता लंका आपल्या शेपटीनं पेटवतायत. आता लंका पेटते, आता लंका पेटते. पहा, आता लंका पेटलेली आहे. हनुमंतराय त्या ठिकाणी पळत आहेत. या माडीवरून उडी मारत आहेत, त्या माडीवर उडी मारत आहेत. आणि आपली ती संपूर्ण लंका जळत आहेत. पहा बरं, त्या ठिकाणी संपूर्ण लंका आता त्या ठिकाणी काय होतंय? पेटवली काय लंका? लंका पेटवले. इकडे जा, तिकडे जा. आणि मग हनुमंतराय जय श्रीराम म्हणून उड्डाण मारावं आणि या घरावरती यावं आणि त्या घरामध्ये ते शेपटी लावावी, घर पेटू लागावं. जो तो हाकार माजला, राक्षस इकडे तिकडे सैरा बैरा पळायला लागले. सगळे इकडे इकडे पळत आहे. त्यांची धांदल उडालेली आहे सगळीकडे. त्या ठिकाणी आता काय झालेलं आहे? आता जो तो जिकडे तिकडे लपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता सगळे लंका पेटलेली आहे. रावणानं
ती लंका पेटवली. पहा इकडे लंका पेटलेली आहे आणि लंका पेटल्याबरोबर त्या ठिकाणी राक्षसांचा हाहाकार माजावा आणि राक्षस त्या ठिकाणी भयानं पळत आहे. आता ऐका, हनुमंतानं आज लंका जाळलेली आहे आणि आता सगळं त्या ठिकाणी हनुमंताला आता जय श्रीराम म्हणून हनुमंताला उड्डाण कर. आज लंका जळलेली आहे. आता आपण थांबतोय. ऐका, एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. वेळ झालेली आहे. जय श्रीराम. एकदा हनुमंतराय म्हणतील एकदा जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वा वा वा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा. सगळे थांबा आता, सगळे थांबा. 5-10 मिनिटं आता संपलंय आपल्या आजचा कथेचा दिवस आपण संपवतोय. फार सुंदर त्या ठिकाणी कथा रंगत चाललेली आहे. ऐका 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 ऐका. आता संपले. आता मी थांबतोय. आता त्या ठिकाणी आजचा हा कथेचा 6वा दिवस सुद्धा आज संपलेला आहे. उद्या त्या ठिकाणी आपल्या कथेमध्ये उद्या अतिशय सुंदर प्रसंग आपल्याला रावणाचा वध आपल्याला पाहायचा आहे. आणि रावण वध झाल्यानंतर आता उद्या आपल्याला आहे ना उद्या त्या ठिकाणी रामप्रभूचा राज्याभिषेक पाहायचा आहे आणि नंतर व्यासपूजन आपल्याला करायचं आहे. उद्या आपली कथा परिसमाप्ती होते. उद्या व्यासांचं पूजन आहे. आपल्या ब्राह्मण देवतेंच्या माध्यमातून आपण ग्रंथपूजन आणि व्यासपूजन या ठिकाणी होईल आणि आपल्या ग्रंथाची परिसमाप्ती होईल. फक्त कथेचा तुम्हाला संदेश तुलसीदार त्या ठिकाणी तुम्हाला कथेचा संदेश 1 मिनिटामध्ये ऐकवतोय आणि नंतर दळवी सर बोलतील. 1च मिनिटामध्ये कथेचा काय संदेश आहे. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. सर्वांनी वरती या. भला किसी का कर न सके बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बरस सकते हो तो कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. बन न सके भगवान अगर तो कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी बेईमान. पुष्प नहीं कर सकते हो कांटे बन कर मत रहना. कर मत रहना. भला किसी का किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तो